ही कडू वनस्पती खाताना तुम्हाला गुळ आणि याचा थोडासा तुकडा तुम्ही 3 दिवस सलग जर ही वनस्पती खाल्ली तर पित्ताचा जो त्रास आहे, पित्ताचे जे प्रकार आहेत, मळमळ होणारं पित्त, उलटी येणारं पित्त, पित्तवात, छातीत खूप जळजळ होते, जेवणावरची वासना ओढणे, हे सगळं 3 दिवसात तुमचं शांत होऊ शकतं. नमस्कार मित्रांनो, हायपर ॲसिडिटीमुळे अनेकांना खूप त्रास होत असतो. ते उपचारसुद्धा घेत असतात, परंतु त्यावर काही सोल्युशन सापडत नाही. परंतु आपल्या भारतीय आयुर्वेदामध्ये खूप मोठी ताकद आहे आणि अशा काही वनस्पती आहेत की त्या वनस्पतीमुळे तुमचा जो त्रास आहे तो काही प्रमाणामध्ये कमी होऊ शकतो. अनेकांना त्याचा कायमचा लाभसुद्धा झालेला आहे. आता मी माळशेजचं जे जंगल आहे, माळशेजचा जो घाट आहे, त्या ठिकाणी आलेलो आहे आणि माझ्यासोबत जे सर आहेत, वनस्पतीशास्त्रामध्ये त्यांचा अभ्यास आहे, त्याच्यामध्ये त्यांनी पदवी मिळवलेली आहे आणि ते 20 वर्षांपासून आयुर्वेदामध्ये काम करत आहेत. आपण आता त्यांच्याशी चर्चा करू आणि हा जो त्रास आहे अनेकांना जो होतोय तो कसा दूर करता येईल आणि त्याच्यावर काय सोल्युशन आहे हे आपण जाणून घेऊ. सर, आपलं स्वागत आहे, आपला परिचय द्या. नमस्कार, मी शरद रामचंद्र बोराडे, राहणार ओतूर, तालुका जुन्नर, जिल्हा पुणे. माझं शिक्षण BSc बॉटनीपर्यंत इथे ओतूरलाच झालेलं आहे. ही जी माझ्या हातामध्ये वनस्पती दिसते हिचं नाव आहे नळकंद. हे नळकंद अशा प्रकारे पूर्वीपासूनच वापरत आलेले आहेत, पण ही कडू आहे. ही कडू वनस्पती खाताना तुम्हाला गुळ आणि याचा थोडासा तुकडा तुम्ही 3 दिवस सलग जर ही वनस्पती खाल्ली तर पित्ताचा जो त्रास आहे, पित्ताचे जे प्रकार आहेत, मळमळ होणारं पित्त, उलटी येणारं पित्त, पित्तवात, छातीत खूप जळजळ होते, जेवणावरची वासना ओढणे, हे सगळं 3 दिवसात तुमचं शांत होऊ शकतं. 3 दिवस जर ही नैसर्गिक वनस्पती गुळाबरोबर तुम्ही जर खाल्ली तर तुमचा पित्ताचा त्रास बऱ्याच कालावधीपर्यंत शांत होऊ शकतो. ह्या वनस्पतीमध्ये तेवढी ताकद आहे, ह्या वनस्पतीत तेवढे औषधी गुणधर्म आहेत. माळशेच्या पट्ट्यामध्ये ही वनस्पती सापडते, कळसुबाईच्या शिखर परिसरात ही वनस्पती सापडते, सह्याद्रीच्या पर्वतरांगेत जिथे पावसाचं प्रमाण जास्त आहे त्या परिसरात ही वनस्पती सापडते. तुम्हाला याची रोपं जर पाहिजे असेल तर माझ्याबरोबर ती संपर्क साधा, मी तुम्हाला जतन करण्यासाठी रोपं नक्की देईन. जर याच्याबद्दल तुम्हाला अधिक माहिती खरोखर हवी असेल तुम्हाला तर माझा संपर्क नंबर आहे, माझा संपर्क नंबर ऐकून घ्या, 96 048 75 079. ह्या संपर्क नंबरवरती तुम्ही संपर्क साधला तर बॉटनिकल नेम, फॅमिली नेम, सगळी नावं मी तुम्हाला जरूर सांगेल. याची अधिक माहिती, औषधी गुणधर्म जरूर तुम्हाला तुमच्यापर्यंत पोहोचवेल. धन्यवाद. तर मित्रांनो, बोराड सर अनेक वर्षांपासून या क्षेत्रामध्ये काम करत आहेत. मुळात त्यांचा एक अभ्यासाचा विषय आहे, त्यांचा आवडीचा विषय आहे आणि ते अशी वेगवेगळ्या जंगलामध्ये फिरत असतात. ज्या काही आपल्या लुप्त होत चाललेल्या वनस्पती आहेत त्याचं ते जतन करतात आणि अशा माध्यमातून त्याचे काय फायदे आहेत, त्याचे आयुर्वेदिकदृष्ट्या असतील किंवा इतर काही महत्त्वाचे जे त्यांचे हे महत्त्व असतं त्याचं, त्या वनस्पतीचं, त्या संदर्भात जनजागरण करत असतात. तर आज आपण या भागामध्ये त्यांच्यासोबत येऊन खास ही वनस्पती कशी असते याची माहिती घेतलेली आहे. या वनस्पतीशिवाय त्यांच्याकडे अशा असंख्य वनस्पती आहेत, त्याचं जे जतन करतात आणि त्या माध्यमातून आपल्या शारीरिक जे विकार असतात त्या विकारांवर आपल्याला मात करणं सोपं होतं. तुम्हाला जर काही वेगवेगळे विकार असतील तर तुम्ही या नंबरवर जरूर कॉन्टॅक्ट करा, अधिक माहिती घ्या आणि काही असे वनस्पती असतील त्याचं तुम्हाला जर जतन करायचं असेल आणि तुमच्या घराच्या आजूबाजूला घराची जी जागा असते रिकाम्या जागेमध्ये तुम्ही कुंड्यांमध्ये सुद्धा या वनस्पती लावून त्याचं जतन करू शकता आणि त्याचा तुम्हाला आरोग्यदृष्ट्या फायदा होऊ शकतो. मित्रांनो, हा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला जरूर कळवा. धन्यवाद.